नमस्ते. मोबाईलचा हट्ट कोणत्या थराला जाऊ शकतो याचं उदाहरण काल महाराष्ट्राने पाहिलं. एक हादरवणारी घटना संभाजीनगरच्या आणि त्या वाळूज परिसरामध्ये MIDC परिसरामध्ये घडली. एक 18 वर्षाचा मुलगा, तरुण मुलगा कुणाल नावाचा, आयफोन 15 घ्यायचा म्हणून त्याने आईवडिलांकडे हट्ट धरला. आईवडील सामान्य कुटुंबातील, ते हट्ट लगेच पुरवू शकले नाहीत आणि म्हणून त्या खवड्या नावाच्या त्या डोंगरावरून, त्या कड्यावरून त्या मुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला. त्याला समजावण्यासाठी, काल त्याला 10 ते 1 वाजेपर्यंत समजावण्यासाठी त्याची आई, त्याचे वडील, गावचे पोलीस पाटील, सरपंच, पोलीस प्रशासन, अग्निशमक दलाचे जवान त्या ठिकाणी मौजूद होते पहा. मात्र तो मुलगा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. वडिलांनी त्याला धरायच्या प्रयत्नामध्ये मुलाचाही तोल गेला, त्याचे वडीलही त्या ठिकाणी काड्यावरून कोसळले आणि काही क्षणामध्ये त्या मुलाच्या आईने सुद्धा त्या काड्यावरून झोकून दिलं पहा. मग अशा घटना का घडतात? ही घटना काही फक्त त्यांच्याच घरामध्ये घडली किंवा अनेक सोशल मीडियावर त्या ठिकाणी उलटसुलट चर्चा आल्यात, आईवडिलांची चूक आहे. सगळीच चूक आईवडिलांची नाही. मुलगा समाजामध्ये घडतो, मग समाजाची सुद्धा काहीतरी चूक आहेच की नाही? आज खरं सांगायचं तर कुटुंब व्यवस्था नष्ट झालेली आहे, समाज व्यवस्था लयच गेली. मग कुठंतरी जी राजकीय प्रणाली आहे, सिस्टीम आहे, या सिस्टीमचं काही चुकतंय का? सिस्टीम मुलांना आधार द्यायला कमी पडते का? मुलांच्या भावभावना समजून घ्यायला कमी पडते का? सोशल मीडियाचा अतिरेक झालाय का? मीडियाने फक्त चष्मा घालूनच चांगल्या गोष्टी बघत नाही आणि वेगळ्याच गोष्टींकडे फोकस करताय का? हे असं होतंय. मुलांना संस्कार देण्यामध्येच आपण कुठे कमी पडतोय का? या गोष्टी सुद्धा आपण बारकाईने पाहिल्या पाहिजे. आणि कुठंतरी ही कालचीच घटना असल्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर मन अस्वस्थ झालं. लहानपणापासूनच मुलांना आईवडिलांचा आदर, सेवा आणि त्यांचे शब्द ऐकण्याचे जे संस्कार आहेत, हे संस्कार आपण मुलांना दिले पाहिजे. खरं तर संस्कार शाळेमध्ये खूप छान प्रकारे व्हायचे की ज्यावेळी छडी लागे छमछम, शिक्षकांचा आदर असायचा, धाक असायचा. पण आता शिक्षकांनी शिक्षाच करायची नाही, आईवडीलही मुलांना मारत नाही, शाळेतही मुलांना शिक्षा करायची नाही. मग कुठेतरी मुलं कमी पडतायत का? आपण सगळे कमी पडतायत का? ही अंतर्मुख करणारी गोष्ट आहे. सोशल मीडियाचा अतिरेक वापर होतोय का? त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे का? नाही आहे. मीडियातून ह्या गोष्टीचं प्रबोधन होतंय का? होत नाही आहे. मग याला फक्त त्याचे आईवडील नाही तर आपण सर्व समाज व्यवस्था जबाबदार आहोत. आणि कालच्या ज्या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वांनीच अंतर्मुख होऊन आपणही आपल्या मुलांचा किती प्रमाणात लाड करायला हवा, नाही म्हणायला त्याला शिकायला हवं. काही पालकांना असं वाटतं की आम्ही लहानपणी खूप गरिबी सोसली, आम्हाला काही मिळालं नाही, सुखसुविधा मिळाल्या नाहीत, जे पाहिजे ती मुलांना देतात. एकेकाळी असं होतं की श्रीमंताची मुलं लाडाने बिघडलेली असायची. आज तसं नाहीये. अगदी सर्वसामान्य मुलं सुद्धा